बघा हा रस्ता बघून घ्या कसा आहे हा रस्ता. कचरा बघा, इकडे गाड्या बघा जात आहेत. इथे जो टर्न मारायला ना हा टर्न मारण्यासाठीचा रस्ता बघा तिकडे खूप छोटा आहे. आणि इकडे ह्या गाड्या, ह्या रस्ता बघा इथे अख्खे खड्डे आहेत. हे पूर्ण खड्डे आहेत. रस्ता इतका छोटा आहे की एक टाईमला 2 गाडी जाऊ शकतच नाही. जर एक 4 व्हीलर आली तर 2 व्हीलरला सुद्धा थांबावं लागतं असा रस्ता आहे. हां, ह्या रस्त्याने बसेस येतात जातात. आता शाळेचा टाईम होऊन गेला. शाळेची मुलं आता शाळेत आहेत, घरी आलेले आहेत सकाळचे. पण शाळा सुटायच्या टायमाला अगदी ना तुम्ही बघाल, मी कधी पुन्हा टाकेल का काय अवस्था होती ह्या रस्त्यांची. बघा हे जंगल बघा, कचरे बघा, अगदी इथून साप वगैरे सुद्धा येतात पण कोणाची बोलायची हिंमत होत नाही. कारण की बोलून उपयोगच नाही, कोण करणार. कुत्रे ते इतके प्रचंड आहेत, लहान मुलं अगदी इतके घाबरतात, ती कुत्रे अंगावर येतात पण त्याची सुद्धा कोणी इथे काही काळजी घेत नाही. कारण की कंप्लेंट करायची कुठे आणि काय करणार त्याचा प्रश्न आहे पहिला. बघा कोण बोलणार या गोष्टीबद्दल. बोलायला सगळे आहेत, फक्त आहे ना की प्रॉब्लेम हा आहे की कसं बोलायचं, कुठे बोलायचं, कोणी काय करेल तर नाही ना आपण बोलल्यानंतर, हा प्रश्न आहे इथे. बघा कसं वाटतं मला, तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा कसं आहे. आणि कल्याणमध्ये राहणाऱ्यांनी खरंच मला सांगा की तुमच्याकडे पाणी कसं येतं, तुमच्या इकडचे रस्ते कसे आहेत. प्लीज मला शेअर करा, मी नक्की माझ्या अकाउंटवर टाकेल फोटोज, तुमचे व्हिडिओज वगैरे. बोलूया आपण एकदा, कारण की बोलल्याशिवाय होत नाही, इतकं नक्की आहे. कारण की मी एकदा त्या दिवशी एक व्हिडिओ टाकला आहे ना, तर ह्या रस्त्यावर नॉर्मल तरी माती टाकली आहे. ह्या ठिकाणी इतका मोठा खड्डा होता ना की ना बस पलटी होण्यासारखी खड्डा होता, रिक्षा पलटी होण्यासारखा खड्डा होता. पण आता तो टाकला आहे, माती टाकली आहे आणि थोडा इनफ केला आहे. फक्त 2 दिवस जाऊ द्या. तर 2 दिवस फक्त जर पाऊस पडला ना की त्यातून बघा काय होईल पुन्हा. ह्या जंगलाचं पाणी आहे ना अक्षरशः पूर्ण असं रस्त्यावर वाहत असतं. त्यातून साप वगैरे कधी बाहेर येतील, कधी काय बाहेर येईल ना, तर कसलीच म्हणजे अगदी बोलतात ना सांगू शकत नाही आपण, हमी घेऊ शकत नाही. लहान मुलं शाळा सुटल्यानंतर त्यातून चालत येतात. विचार करा काय करतात इथे लोक. तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर पण मी म्हणे नाही केलं तरी चालेल, पण कमेंट करून नक्की मला सांगा की तुमच्याकडे कसं बनतं, पाणी कसं येतं आहे, काय आहे, रस्ते कसे आहेत. नक्कीच आपण बोलू.